भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 17 एप्रिल 2024 रोज बुधवारला दुपारी 12 ते रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 10 आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू काढण्याचे साहित्य असा एकूण किंमत 21,685 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव, गोबरोही, साकोली, लाखनी आणि लाखांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आंधळगाव पोलिसांनी विलास रोहनकर राहणार पांढराबोडी, रामलाल बारई राहणार कांद्री, गोबरोही पोलिसांनी राजेश बनसोड राहणार नाकाडोंगरी, उर्मिला उके राहणार नाकाडोंगरी, साकोली पोलिसांनी देवका बोकडे राहणार एकोडी, खुशाल मोहर्ले राहणार एकोडी, लाखनी पोलिसांनी आतिश वालदे राहणार गडेगाव, नीतू खेडीकर राहणार पोहरा, लाखांदूर पोलिसांनी सुरेखा भोयर राहणार लाखांदूर, श्रीकृष्ण दिघोरे राहणार इटान या 10 आरोपींच्या ताब्यातून 21,685 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 2024 रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।